हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आलोय मी बिर्ला मंदिरला. बिर्ला मंदिर हे नाव तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो. तसंच इथं बरेचसे पिक्चरचे शूटिंग झाल्यात. मला एकच आठवतंय की तेरे नाम पिक्चरची इथे शूटिंग झालेली आणि मी तेव्हा आलेलो, त्याच्यानंतर नाही आलो. तर आज मी जाणार आहे मंदिर, तुम्हाला पण दाखवणार आहे, मी पण पाहणार आहे. तसंच शाह स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरच सेंचुरी हॉस्पिटल आहे आणि सेंचुरी कंपनी आहे. जास्त काही लांब नाही मित्रांनो, इथून 100 मीटर अंतरावरच मंदिर आहे. चला मग आपण वरती जाऊन पाहूया. चला आपण आता वरती जाऊया. आपण मंदिराला जायचं आहे आपल्याला. तसंच मित्रांनो, इथे समोर सेंचुरी हॉस्पिटल आहे, त्या समोरच हा सरळ रस्ता गेला आहे. 2 रस्ते मित्रांनो. एक दुसरीनी इथे एक गार्डन आहे, तिथून पण आहे आणि इथून सरळ गेला आहे मंदिरला. आपल्याला पहिलं मंदिराला जायचं आहे, नंतर मग आपण गार्डनला जाऊ. तसं मित्रांनो, गाडी मी खालीच लावली आणि गाडी वरपर्यंत लावायला जागा नव्हती, कारण बरेचसे लोकांनी इथं गाड्या लावल्यात. चला आपल्या शिड्या आपण पार करूया वरती. जास्त शिड्या नाही मित्रांनो, या 30-40 शिड्या असतात, जास्त उंचावर पण नाही. शिड्या कशा खूप जुन्या आहे मित्रांनो. मंदिराची स्थापना असं मी ऐकली की 1976ला झाली. बरेच वर्ष आम्ही आल्यानंतर मित्रांनो खूप काय बदल झाला आहे. कलर वगैरे नवीनच मारलेला दिसतोय मित्रांनो. आणि आज गर्दी पण कमी आहे, तर भरपूर गर्दी असते मित्रांनो. तसंच इथे हे गार्डन पण मस्त बनलं आहे आणि गार्डनच्या इथेच मित्रांनो एक नवीन मूर्ती बनली आहे. ही पहिली मूर्ती ह्या बनल्या नव्हत्या मित्रांनो, इथं नव्हत्याच. तसंच बघूया आपण मूर्त्या कोणाच्या बनल्या. खूप मस्त बनल्यात मित्रांनो. हे त्यांची डिटेल आहे मित्रांनो. वसंत कुमारजी विडला आणि श्रीमती सरलाजी विडला यांची मंदिरची स्थापना केली आहे. आताच केली असेल मित्रांनो, 5-6 वर्ष झालं असेल कदाचित, काय आपल्याला पण आयडिया नाही मित्रांनो. पण मस्त बनवली मित्रांनो, खूप मस्त मित्रांनो होती ही. तसंच गार्डन इथं हमेशाच साफ करतात मित्रांनो, स्वच्छता आहे. हे खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. आणि आम्ही लहानपणी हमेशा इकडे यायचो, हमेशा म्हणजे जसा टाईम भेटायचा तेव्हा यायचो. मामाच्या गावी आल्यानंतर इकडंच मंदिर असं टाईमपास करायला यायचो, फिरायला यायचो, कारण इथं गार्डन पण खूप मस्त आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही खूप एन्जॉय करत होतो. तसंच मित्रांनो, आपण आता बाहेर चप्पल वगैरे काढूया आणि आतमध्ये जाऊया. इथेच मित्रांनो चप्पल काढायसाठी ही जागा आहे ते. चला आपण वरती जाऊया आता. खूप गर्दी आहे आज वरती, खूप माणसं इकडे फिरायला वगैरे येतात संध्याकाळच्या टायमाला. तसंच मी पण संध्याकाळच्या टायमाला आलो आहे. बघूया आपण मित्रांनो. इथे बरेचसे पिक्चरच्या शूटिंग झाल्यात, पण इथं मला लक्षात आहे की तेरे नाम पिक्चरची शूटिंग झालेली. तेव्हा मी पण इथे आलेलो पिक्चरची शूटिंग बघायला. तेव्हा काय मला सलमान भाऊ आहेत दिसले नाही. खूप गर्दी होती इथे तेव्हा. बरेचसे लोक इथं सलमान खान भाऊच्या पिक्चर नंतरच इथे बरेचसे लोक इथे यायला लागल्यात. तसंच मित्रांनो, मंदिर खूपच जुनं आहे आणि दिसायलाही सुंदर आहे मित्रांनो. असं वाटतंय प्राचीन युगाचं मंदिर आहे. तरी मी पूर्ण राऊंड करून दाखवतो मित्रांनो. इथे पण मित्रांनो जे मूर्त्या आहेत, जसं मी सांगू शकतोय, इथे ज्या मंदिरावर मूर्त्या, छोट्या छोट्या मूर्त्या बनवल्यात, ते पण हातानेच बनवल्या असेल कदाचित, कारण मी अंबरनाथ मंदिरमध्ये गेलेलो तेव्हा पण त्या छोट्या छोट्या बारीकी मूर्त्या त्या हातानेच बनवलेल्या. तसंच मित्रांनो बघा, या ज्या मूर्त्या लागल्यात या मंदिरावरच हाताने कोरलेल्याच दिसतात मित्रांनो. खूप काय बारीकीनेच काम केलं या मंदिरावर, पण मस्त मंदिर आहे. अजून पूर्ण राऊंड फिरूया मित्रांनो. हे जे 3 मुख दिसायला लागल्यात, जे जायला बाहेर पडायला त्या साईडनी, आणि अजून एक त्या साईडनी पण एक मित्रांनो एक मुख. तसंच ह्या मुखाच्या इथं पण मित्रांनो पूर्ण राऊंडच मित्रांनो बघितलं तर या छोट्या छोट्या बारीकीने मूर्त्या केल्यात. खूप मस्त आहे मित्रांनो. तसंच इथं बरेचसे जण येतात आणि पाठीमागं शूटिंग काढतात, जसं त्यांच्या लग्नाची, वेडिंगची, असं काय असेल तर इथं येतात आणि या गार्डनमध्ये मंदिराच्या इथे शूटिंग वगैरे काढतात मित्रांनो. इथं गार्डनमध्ये इथं हा पाठीमागच गार्डन आहे मित्रांनो. इथून आपण थोड्या टायमाने जाऊया, तर आपण फिरूया इकडे.
वरपर्यंत मित्रांनो ह्या मूर्त्या छोट्या छोट्या काढल्यात मित्रांनो, मस्त काढल्यात. पण कसं काय काढलं असेल अशा म्हणजे हे मंदिर बनवलं असेल आणि अशा मूर्त्या काढल्या असेल. आताच्या कारिगरांना म्हणजे आता मशीन आल्यात, बरंच काय आल्यात, शॉर्टकट तरीका झाला म्हणून आता असं हाताने कोण काढत नाही लवकर. जसं ह्या मंदिरांवर, जुन्या जुन्या प्राचीन मंदिरावर अशा मूर्त्या छोट्या छोट्या एकदम कारिगिरी, एकदम बारीक हाताने कारिगिरी केली आहे. तसंच मला पूर्ण राऊंड फिरायचं आहे मित्रांनो, पूर्णच मंदिर बघायचं आहे, असं गोल राऊंड करून. आणि या साईडला पण मित्रांनो एक मुख आहे, म्हणजे 3 मुख आहे टोटल मित्रांनो, जे प्रवेशद्वार मेन आणि राईट अँड लेफ्ट साईडला पण 2 मुख आहेत. तसंच मित्रांनो इकडे शूटिंग चालत होती, मग ते लोक गेले आता. तसंच मित्रांनो इथं ह्या साईडला बघा, इथं सलमान भाऊ आणि ती हिरोईन निर्जला इकडे बसून ते करंजे खात होते. करंजे जसं सलमान भाऊ बाहेर होते ना त्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये, तसं इथं ती हिरोईन आतून आली आणि करंजी देत होती त्याला. तसंच मित्रांनो मी आतमध्ये जातो आणि इथं तुम्ही बघू शकताय आतमध्ये पण मस्त मस्त मूर्त्या म्हणजे बनवल्यात, चिटकूनच आहे, मंदिराच्या सोबतच आहे तसं बघितलं तर, पण मस्त आहे मित्रांनो. बरंच काय मित्रांनो इथं म्हणजे आठवणी आहे जुन्या, जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तर. तसंच मित्रांनो इकडे विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर आहे मित्रांनो, विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं मंदिर स्थापित आहे. तसं बघितलं तर मित्रांनो इकडेच सलमान भाऊ जे आलेले आणि मंदिरामध्ये देवाला प्रार्थना करत होते आणि इथं खाली रडत होते बघा, दाखवतो मी तुम्हाला. हे असे रडत होते मित्रांनो, सेम जी असे मंदिर सेम आहे, फक्त मूर्त्या चेंज केल्यात मित्रांनो, पण असेच सलमान भाऊ रडत होते आणि प्रार्थना करत होते ते मला माझं प्रेम भेटू द्या म्हणून. तसंच या शूटिंगमध्ये आलेलो तेव्हा आम्ही सलमान भाऊला तर नाही बघितलं, पण असे रडत होते त्या शूटिंगमध्ये. आणि मूर्ती पण चेंज केलेली मित्रांनो तेव्हा. आणि आताची जी मूर्ती तुम्हाला दाखवतो मी, ही वेगळी मूर्ती आहे, म्हणजे ही तर जी स्थापित मूर्ती आहे ती आहे ऑलरेडी, आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मित्रांनो बघा. आज गर्दी पण होती खूप मंदिराच्या इथे, बरंच काय बघायसारखं आहे मित्रांनो, खूप गर्दी पण होती इथे, मला पण मजा आली मित्रांनो. आणि तसे बरेचसे लोक इथे येतात आणि फिरतात आणि इथं गार्डन पण आहे, तसं बरंच काय बघायसारखं आहे मित्रांनो. आणि इथे मंदिराच्या दिवाळावरती काहीतरी लिहिलेलं होतं मित्रांनो प्राचीन युगाचं, आणि मी वाचलं नाही मित्रांनो, पण पूर्ण दिवाळाला असं, पूर्ण मंदिराच्या आतमध्ये पूर्ण दिवाळाला असं काहीतरी लिहिलेलं. तसंच मित्रांनो इथे एवढी मोठी बेल आहे, पण आतमध्ये बेल वाजवायसाठी ते असतो ते नव्हता, पण मस्त वाटलं मित्रांनो. तसंच त्या दिवाळावर बरंच काय लिहिलेलं. तसंच मित्रांनो मग आपलं मंदिर पाहून झालं आहे, आता आपण गार्डनला जायचं आहे मित्रांनो. गार्डन पण खूप मस्त आहे मित्रांनो, बऱ्याच वर्षानंतर मी चाललो आहे गार्डनला, तर आपण पाहूया मित्रांनो. मोठे मोठे झाडं झाल्यात आता, बरेचसे मोठे झाडं आहे मित्रांनो, आणि इथं निसर्गाचं वातावरण तर एक नंबर आहे मित्रांनो. तसंच आपण गार्डनला जाऊया, बघूया, कारण की मी लहानपणी यायचो तेव्हा गार्डनमध्ये जेव्हा ट्रेन होती, ट्रेन आहे का नाही मला माहीत नाही, पण बघूया आता. हे गार्डन आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मस्त गार्डन आहे मित्रांनो.
छत्रपती महाराजांच्या नावावर हे गार्डन आहे. तसंच आपण आतमध्ये जाऊया. बरेचसे लोक मित्रांनो इथे गार्डनमध्येच फिरायला येतात संध्याकाळच्या वेळी. इथं जे लोक राहतात ते, आणि भरपूर काय आहे गार्डनमध्ये मित्रांनो फिरायसारखं. मोठं गार्डन आहे. तसंच मित्रांनो ह्या साईडला हे नवीन बनले मित्रांनो. खूप मस्त वाटलं मित्रांनो. असं नवीन पद्धतीने बनवल्यात. आणि हे नारळाचे झाडं आहे. खूपच सुंदर आहे मित्रांनो. बरेच काय बदल झाला आहे मित्रांनो. आणि मी सलमान खानच्या पिक्चरच्या टायमाला या मंदिराच्या वेळी आलेलो, त्याच्यानंतर आता आलो आहे, पण खूप काय बदल झाला आहे बऱ्याच वर्षानंतर. पुढेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती असेल, ती खूप मस्त आहे. आता जाऊन बघूया मित्रांनो. बरेच वर्ष झालेत ना, तर मी पण कधी आलो नाही ते. हे पण कदाचित नवीनच बांधले माणसांना उभं राहण्यासाठी. सध्या आता पावसाळ्याचा दिवस चालले आहे म्हणून जरा गर्दी कमी, नाही तर ह्याच्या मैदानामध्ये खूप गर्दी होती मित्रांनो. तशीच बघा मित्रांनो, भेटली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. ही मूर्ती मित्रांनो जेव्हा हे गार्डन आणि मंदिर बनलेलं तेव्हा ही मूर्ती स्थापित केलेली आणि मूर्ती बनवलेली मित्रांनो. त्यावेळी सुंदर मूर्ती बनवली मित्रांनो. त्याची माहिती वगैरे खाली लिहिली आहे. मस्त वाटलं मित्रांनो इथं गार्डनमध्ये येऊन. आणि मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा, सपोर्ट करा मित्रांनो. अजून पण पुढे वरती जावा. इथं पाण्याचा फुवारा व्हावायचा, सध्या बंद केल्या वाटतं. कारण इथं आम्ही जेव्हा यायचो लहानपणी तेव्हा पाणी सतत व्हावायचं. आता काय बंद केलं आहे या साईडला. आणि मस्त दृश्य होतं हे पाण्याचं. खूपच सुंदर बनवलं आहे. आता मग हे गार्डन मित्रांनो फिरायसारखं, बघायसारखं. कदाचित इथं ट्रेनचा आवाज येत नाही आणि ती ट्रेन बंद केली आहे. कारण बरंच वर्ष झालं, पण ट्रेनमध्ये खूप मजा यायची मित्रांनो. 10-20 रुपये काहीतरी तिकीट होती त्याची. 10 रुपयेच असेल कदाचित त्याची तिकीट, पण खूप मजा यायची त्या ट्रेनमध्ये बसून. अशी 2-3 गोल राऊंड मारायची मित्रांनो. आता ती ट्रेन बंद केली आहे कदाचित. ही पण एक मूर्ती बनवली मित्रांनो नवीनच. जी ही या साईडला माहिती दिली आहे. - 1983 मध्ये बनवली ही मूर्ती. तसंच मित्रांनो मोठे मोठे झाडं लावल्यात, बरेचसे मोठे झाले. आता पहिले एवढे मोठे नव्हते जेव्हा आम्ही लहानपणी आलेलो, पण आता बरेचसे मोठे मोठे झाडे. आणि गार्डनला पण एकदम सुंदर पद्धतीने केलं. इकडेच मित्रांनो ट्रेन होती या मैदानामध्ये आणि खूप सुंदर वाटायची मित्रांनो. त्याच्यामध्ये बसून पण ती वेगळीच मजा होती त्या ट्रेनमध्ये. तसंच मित्रांनो खूप मजा आली आतमध्ये फिरून आणि खूप काही पाहायला भेटलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कारण बऱ्याच वर्षानंतर इकडे आल्यावर जरा वेगळाच आनंद वाटला आणि बरंच काय पाहायला पण भेटलं मित्रांनो. ती एक तर ट्रेन होती, ती बंद झाली. त्या ट्रेनमध्ये आम्ही लहान असताना 1-2 वेळा फिरलो आहे. पण तुम्ही येऊ शकता, इथं फिरू शकता. आणि मंदिर पण खूप मस्त आहे मित्रांनो. प्राचीन मंदिर हे. बरंच काय शूटिंग झाल्यात आणि तेरे नामच्या शूटिंगसाठी आम्ही खूप एक्साइटमेंट झालेलो त्यावेळी. आणि त्यावेळीच आम्ही हे मंदिर पाहिलेलं आणि मस्त वाटलं मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. चला मग पुन्हा भेटूया नवीन जागी, नवीन ठिकाणी. बाय.